तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे. आज झोपलो होतो सकाळी, जरा आजारी पडलो, त्यामुळे मग नंतर सुनील म्हणला चल पंढरपूरला फिरून येऊ. मग निघालो पंढरपूरला आणि बघा जाता जाता वाखरी ग्रामपंचायतची कारवाई चालू आहे. येसुबाईमध्ये इथं अतिक्रमण आहे वाखरी गावाच्या हद्दीत, ते अतिक्रमण काढायचं चालू होतं आणि ही घाण निघलीच पाहिजे. जाता जाता मग इथं रोडला ऍक्सिडेंट झाला, एक जरा सुनील उचलू लागला, पोरगं पडलं होतं गाडीवरनं. मग पंढरपुरात पहिल्यांदा गेलो माऊलींच्या दर्शनाला. मग गेल्या गेल्या पहिल्यांदा तिथं विनेकरी असतात समोर, विनेकऱ्यांचं मी आणि सुनीलनं दोघांनी दर्शन घेतलं. मग नंतर माऊलींचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो महाद्वाराकडे विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला. मग पोचलो आणि तिथं पोचल्यानंतर गाडी पार्क केली, मंदिराजवळच गाडी नेलती. तिथून गेलो नामदेव पायरीला, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, श्री संत चोखा महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग नंतर समोर आलो आणि समोरून कळसाचं दर्शन घेतलं. कळसाचं दर्शन घेऊन मग निघालो आणि प्रदक्षिणा पूर्ण केली आणि गर्दी भरपूर आहे बरं का चालू आता. मग तिथून गेलो गाडी घेतली आणि मग निघालो. तिथून गेलो चोपाळ्यात श्रीकृष्ण मंदिरात गेलो दर्शन करायला आणि नेहमी तिथं दर्शनाला जातो बरं का आम्ही. मग दर्शन केलं श्रीकृष्ण मंदिरात. तिथं आतमध्ये गेल्या श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. नंतर अलीकडे गणपतीची मूर्ती, गणपतीचं दर्शन घेतलं. तिथून निघालो आणि जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि गेलो आनंद बेळा. तिथे गेलो तर दुपारचे 1 वाजले ते बघा ना, अजून तयारी नव्हती त्यांची, अजून सामान लावायला चालू होतं. मग तिथून गेलो जगदंब भेळा, तिथे घेतली कचोरी, एक भेळ घेतली दोघात. मग तिथं कचोरी खाऊन भेळ खाऊन निघालो वाखरीकडं आणि जाता जाता हे अतिक्रमणाची कारवाई चालू आहे आणि सर्व वाखरीतली मंडळी, पहलवान मंडळी सर्वजण होते. कोण अडवेल त्याला काय सांगू नका, दणकाच होता. मग अतिक्रमण काढायचं चालू होतं. मग तिथून आलो घरी आणि घरी आल्यावर जरा झोप काढली दुपारी. मग परत 6 वाजता निघालो जिमला आणि जाता जाता बघा कसा सुपडा साफ केला. ह्यालाच म्हणतात नाद करायचा नाही. कसा आहे वाखरीची पावर कळली का? कसं आहे मित्रांनो, ही कारवाई व्हायलाच पाहिजे होती, कारण ही पालखी मार्ग आहे आणि ह्या पालखी मार्ग आणि पंढरपुरात एंट्रीलाच ही सगळी ही चिकन मटणाची घाण दुकानं होती आणि ही चुकीचं होतं. आणि ही वाखरी ग्रामपंचायतनं काम केलंय ते एकच नंबर काम केलंय. सर्व वारकऱ्यांच्या वतीनं आभार बरं खरं वारकरी ग्रामपंचायतचं. तिथून गेलो जिम मध्ये आणि व्यायाम काय करू वाटणं आजारी असल्यामुळं. मग घरी आलो, नंतर जेवण केलं आणि परत मी आहे चैतन्य शुभम गेलो पंढरपूरला फालुदा खाण्यासाठी. काय तोंडाला चव नव्हती, म्हणलं जावावं गेलो आणि याचा स्पॉन्सर होता चैतन्यानं सांगितलेला फालुदा. मग तिथून झालं आणि नंतर निघालो घराकडं. शुभमला त्याच्या घरी सोडलं. मग नंतर चैतन्य मला सोडून त्याच्या घरी गेला आणि मी निवांत घरी येऊन झोपलो. धन्यवाद.